मी जिथे राहते तिथल्या हाऊसकीपिंग स्टाफने मला त्यांच्यासाठी ब्लाऊज शिवायला लावलं होतं. तर त्यांनी मला एक सॅम्पल दिलं ब्लाऊज शिवण्यासाठी, म्हणजे त्यांच्या मापाचं एक ब्लाऊज दिलं. तर हे ब्लाऊज त्यांनी दिलं होतं आणि त्यांची साईज खूप लहान आहे. ते एक छोटंसं ब्लाऊज आहे आणि हे ब्लाऊज जे आहे हे कटोरीचं आहे, कटोरीचं ब्लाऊज आहे. आणि त्यांना बटन्स नको होते, हुक्स पाहिजे होते. असे काही काही लोकांना बटन्स लागतात. आणि मागचा जो गळा आहे तो काइंड ऑफ मटका आहे आणि हे अशा प्रकारचे लटकन त्यांना पाहिजे होते. तर हा मापाला त्यांनी मला दिला आहे ब्लाऊज. तर माझ्याकडे एक कापड होतं लाल कापड, त्याला मी अस्तर लावून मी अशाच टाईपचं एक ब्लाऊज शिवलं आहे कटोरीचं. तर सर्वात कठीण ब्लाऊजमध्ये कटोरीचं ब्लाऊज असतं, 4 टक्स वगैरे इझी असतं. तर आता मी दाखवते मी कशा प्रकारे ब्लाऊज बनवलेलं आहे. तर हे जे कापड आहे हे गंगाचं कापड आहे. गंगाचं कापड चांगलं असतं ब्लाऊज पीसमध्ये. याला मी अस्तर लावलेलं आहे, आतून मी अस्तर लावलेलं आहे याला. आणि इथे मी हुक्स केलेले आहे, लूप्स पण मी केलेले. आणि इथे मी हात शिलाई दिलेली आहे. मोस्टली लोक हात शिलाई देत नाही. हात शिलाईने फिनिशिंग जी असते ती चांगली येते. आणि हे माझं पहिलं ब्लाऊज आहे कटोरीचं. म्हणजे आपण जर असं केलं तर एक छान कटोरीला शेप दिसतो. तर कटोरीचा शेप जो आहे तो असा दिसला पाहिजे, उठलेला. तर हे जे ब्लाऊज आहे ते मी शिवलेलं आहे. समोरचा गळा तिला छोटाच पाहिजे होता, साधा. आणि हे हात शिवले. आणि इथे मी एक लेस लावलेली आहे याच रंगाची, लाल रंगाची. तर थोडंसं उठून दिसण्यासाठी. आणि मग मागचं मी दाखवते. तर मागे पण त्यांना तसाच गळा पाहिजे होता जसा या सॅम्पलमध्ये मी दाखवलं आहे. तर मी तसाच मागे असा मटका गळा शिवला आहे. मटका गळा असा असतो मटक्यासारखा, त्याला मटका गळा म्हणतात. हा पार्ट थोडासा वाईड असतो आणि हा पार्ट तुम्ही जेवढा वाईड केला तेवढा तो सुंदर दिसतो मागून. म्हणजे आता हा जो पार्ट आहे हा पार्ट जर तुम्ही नॅरो ठेवला तर ब्लाऊज छान दिसतं मागून. आणि जर मटक्या गळ्यामध्ये काही काही लोक हा पार्ट थोडा पसरट ठेवतात, तर तो एवढा चांगला नाही दिसत. पण हा पार्ट जर तुम्ही कमी ठेवला आणि गळा मोठा ठेवला तर मागून तो छान दिसतो, दिसायला खूप छान वाटतो. तर हा लेस लावला आहे आणि इथे मी ही डोरी लावली आहे. आणि त्याला मी याच कपड्याचे हे लटकन आहे ते बनवलेले आहे. आपल्याला रेडीमेड लटकन लावायचे ते पण आपण लावू शकतो, पण मोस्टली बायका कापडाचेच लटकन प्रिफर करतात, कारण जे रेडीमेडचे असतात ते पाठीला रुतू शकतात, म्हणून हे कापडाचेच प्रिफर करतात. आणि ही जी डोरी आहे ती मी लावली आहे. आणि परत हीच लेस जी आहे लाल कलरची माझ्याकडे होती, गोल्डन रेड, ती मी अशी लावली आहे. तर आज मला हे ब्लाऊज द्यायचं आहे. तर तुम्हाला हे ब्लाऊज कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.